मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पायी मोर्चा काढला होता। हा पायी मोर्चा काल वाशी या ठिकाणी आला होता। त्यानंतर एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं होतं। त्यानंतर आपण पाहू शकतो की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आज पूर्ण झालेल्या आहेत व मुख्यमंत्र्यांनी देखील त्या मागण्याचं त्यांना पत्र दिलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आयोजक अंकुशजी कदम आहेत। खरं तर आपल्या ज्या मागण्या होत्या त्या आता पूर्ण झालेल्या आहेत। काय प्रथम प्रतिक्रिया काय? नवी मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। ज्या आरक्षणाचा आरक्षण हा शब्द कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या या कर्मभूमीतून मराठ्यांचा पहिला आरक्षणाचा शब्द गेला आणि त्याच कर्मभूमीमध्ये मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे। त्यामुळे ही नवी मुंबई ही मराठा आरक्षणाची पवित्र भूमी आज या ठिकाणी झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला, गरजवंत मराठा समाजाला आज मनोज जरांगे दादांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता की मी छत्रपतींची शपथ घेऊन की मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यांनी त्याचा शब्द पूर्ण केलेला आहे। काल जरांगे पाटलांनी साऊंडसाठी देखील म्हटलं होतं, चक्क एवढ्या गर्दीमध्ये 20 मिनिटात साऊंड इथे हजर झाला, त्याबाबत काय सांगाल? मराठा समाज हा अतिशय संवेदनशील समाज आहे। ज्या पद्धतीनं याच्यावरती हा छोटी सभा होणार होती पण सभा एवढी मोठी झाली आणि त्यामुळे आवाज पोचत नव्हता आणि अशा वेळी ज्या माझ्या मराठा बांधवांना असतील त्याच्या पुढे जाऊन माझ्या आगरी समाजातील काही बांधव आहेत त्यांना समजलं की या ठिकाणी साऊंडची सिस्टीम कमी पडते। स्वतः त्यांनी ते साऊंड घेऊन येऊन या ठिकाणी अतिशय फार कमी वेळामध्ये मराठा समाजाला एक चांगलं योगदान देण्याचं काम केलं। नवी मुंबई पावली असं म्हणायला काही हरकत नाही। नक्कीच या ठिकाणी हा सुवर्ण क्षण नवी मुंबईमध्ये झाला आणि नवी मुंबईकरांसाठी हा खरंच धन्य झाल्यासारखी भूमी झाली, कारण हा ऐतिहासिक क्षण होता मराठा समाजातील प्रत्येक तरुणासाठी, मराठा समाजाच्या प्रत्येक घरासाठी। खरं तर घनसोलीमध्ये देखील सभा घेण्यात आली होती आपल्या म्हणजे माध्यमातून। त्यानंतर आज ही शेवटची सभा नवी मुंबईत पार पडलेली आणि आरक्षण मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं हे आनंदाचे अश्रू आहेत की मराठा समाजाला प्रत्येक वेळा सातत्याने ही जी टीम आहे आपण पाहतात ही सातत्याने दिवस रात्र काम करते आणि गेले 15 वर्षे अविरतपणे हा लढा चालू आहे। मराठा समाजाच्या जवळजवळ 20 ते 25 अशा 50 पर्यंत केसेस घेतलेली ही मुलं आहेत आणि ज्या टीमने हे अविरत काम केलं आणि त्यांच्यासाठी हा क्षण नवी मुंबईमध्ये होणं हा अतिशय सुवर्ण क्षण होता। आपण पाहू शकतो की आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते अंकुश कदम यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठोडसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।